नमस्कार मंडळी, मराठी स्टोरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. बऱ्याच लोकांचा असा विश्वास असतो की सर्व प्रकारचे सुके मेवे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि ते शरीराला मजबूत करण्यासाठी जादुई शक्तीप्रमाणे काम करतात. लोकांचा असाही विश्वास आहे की दररोज सुका मेवा खाल्ल्याने शरीर निरोगी राहतं आणि आजारसुद्धा दूर राहतात. तथापि हे पूर्णपणे खरं असू शकत नाही, कारण प्रत्येक फळाचं स्वतःचं असं फायदे आणि तोटे असतात. आज मी सोप्या भाषेत आणि तपशीलवारपणे स्पष्ट करणार आहे की कोणते 4 सुके मेवे तुमच्या आरोग्याला फायदा होण्याऐवजी हळूहळू हानी पोहोचवू शकतात. ही हानी विशेषतः तुमच्या हृदयाचा आरोग्य, रक्तातील साखरेची पातळी आणि वेगाने वजन वाढण्यासाठी धोकादायक ठरू शकते. मी तुम्हाला 4 चांगल्या आणि फायदेशीर सुका मेव्यांबद्दलही सांगणार आहे, जे योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणामध्ये सेवन केल्यास तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. तर मंडळी, माझी तुम्हाला एक छोटी विनंती आहे. कृपया ही माहिती काळजीपूर्वक समजून घ्या, शेवटपर्यंत ऐका आणि त्याचा तुमच्या दैनंदिन सवयीमध्ये समावेश करा. ही माहिती तुम्हाला दीर्घकाळ निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करेल. सर्वप्रथम आपण त्या 4 सुक्या मेव्यांबद्दल बोलूया, जे आरोग्यासाठी हानिकारक मानले जातात. विशेषतः हृदयरोग, मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्यांसाठी. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट काळजीपूर्वक वाचते आणि तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत असते. मी यापूर्वी अनेक वेळा स्पष्ट केलं असेल तरी सुद्धा मिक्सरमध्ये दळल्यावरती तेल सोडणारा कोणताही सुका मेवा सामान्यतः आरोग्यासाठी हानिकारक मानला जातो. त्या 4 विशिष्ट सुक्या मेव्यांवरती अधिक बारकाईने नजर टाकूया, ज्यांच्या अतिसेवनामुळे तुमच्या आरोग्याला हळूहळू अतिशय गंभीर हानी पोहोचू शकते. सर्वात आधी येतात ते म्हणजे काजू, ज्यांना कॅशनट्स म्हणूनही ओळखलं जातं. हा एक स्वादिष्ट सुका मेवा आहे आणि याच चवीमुळे अनेक लोक तर मोठ्या आवडीने खातात. पण तुम्हाला माहीत आहे का की काजू तुमच्या किडनीसाठी हानिकारक मानले जातं? याचं कारण असं की काजूमध्ये ऑक्सिलेट नावाच्या संयुगाचं प्रमाण जास्त असतं. हे ऑक्सिलेट हळूहळू किडनीमध्ये जमा होतं, ज्यामुळे कालांतराने किडनी स्टोनचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. इतकंच नाही तर काजू खाल्ल्यानंतर अनेक लोकांना ॲलर्जीची प्रतिक्रिया येऊ शकते, ज्यात त्वचेवरील लाल पुरळ येणं, संपूर्ण शरीराला खाज सुटणं आणि काहींना श्वास घेण्यासही त्रास होणं यांचा समावेश आहे. त्यामुळे ज्यांना आधीपासूनच आरोग्याच्या समस्या आहेत किंवा किडनी किंवा त्वचेची ॲलर्जी आहे, त्यांनी काजू खाताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. आता दुसऱ्या क्रमांकाच्या सुक्या मेव्याबद्दल बोलूया, तर तो आहे पिस्ता. पिस्ता हा चवीला चविष्ट मानला जातो आणि लोक तो खारट आणि गोड अशा दोन्ही स्वरूपामध्ये खातात. तथापि पिस्त्यामध्ये कॅलरीज खूप जास्त असतात आणि त्यात चरबीचं प्रमाणही जास्त असतं. वारंवार, विशेषतः जास्त प्रमाणामध्ये पिस्त्याचं सेवन केल्याने वजन झपाट्याने वाढू शकतं. शिवाय रक्तातील ट्रायग्लिसराईड देखील वाढतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जातात. इतकंच नाही तर काही लोकांना पिस्ता खाल्ल्यानंतर पोटाचे त्रास होतात, जसं की गॅस, अपचन, पोटात जडपणा जाणवणं किंवा सतत वेदना होणं. त्यामुळे जर तुम्हाला हृदय, वजन किंवा पोटाचे त्रास असतील तर पिस्त्याचे सेवन खूप कमी प्रमाणामध्ये आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच करावं. आता तिसऱ्या सुका मेव्याबद्दल बोलूया, ते आहे अक्रोड. अक्रोड हे मेंदूला चालना देणारे सुके मेवे मानले जातात, कारण त्यांची रचना मेंदूसारखी असते. पण हे लक्षात घेण्यासारखं आहे की अक्रोडमध्ये अंदाजे 64% चरबी असते, जे एक लक्षणीय प्रमाण आहे. जेव्हा ही चरबी शरीरामध्ये प्रवेश करते तेव्हा ती रक्त घट्ट करते. घट्ट रक्तामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे पक्षाघात किंवा हृदयविकाराचा झटक्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. शिवाय अक्रोडाची ॲलर्जी होण्याची शक्यता असते, विशेषतः ज्यांची त्वचा संवेदनशील आहे किंवा ज्यांना आधीपासून सुक्या मेव्याची ॲलर्जी आहे. त्यांच्यामध्ये इतकंच नाही तर त्यातील उच्च कॅलरी प्रमाणामुळे वजन वाढण्याचाही हातभार लागतो. याचा अर्थ असा की जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा तुम्हाला आधीपासूनच हृदयाचा आजार असेल तर अक्रोड सावधगिरीने आणि मर्यादित प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे. आता आपण चौथ्या सुक्या फळाकडे वळूया, ज्याला हेझलनट्स म्हणतात. ते दिसायला थोडे बदामासारखे दिसतं, पण शरीरावर होणारे त्याचे परिणाम पूर्णपणे वेगळे असतात. जर एखाद्या व्यक्तीने योग्य माहितीशिवाय किंवा जास्त प्रमाणामध्ये सुका मेवा खाल्ला तर त्यामुळे ॲलर्जीची प्रतिक्रिया होऊ शकते. ही ॲलर्जी काही लोकांमध्ये सौम्य असते तर इतरांमध्ये ती खूप गंभीर असू शकते. ॲलर्जीचं पहिलं लक्षण म्हणजे त्वचेवर लाल पुरळ येणं, त्वचा सुजणं आणि त्याचबरोबर खाज सुटणं. त्यामुळे जळजळ देखील होऊ शकते.
कधी कधी त्वचेवरती पुरळ किंवा लहान फोड येते. कधी कधी हे ॲलर्जी फक्त त्वचेपुरती मर्यादित नसते. काही लोकांना घशामध्ये सूज येणं, श्वास घेण्यास त्रास होणं आणि छातीमध्ये जडपणा जाणवणं यांसारख्या समस्या देखील जाणवतात. शिवाय हेझलनटचा पचन संस्थेवरती थेट परिणाम होऊ शकतो, विशेषतः जर ते व्यवस्थित चावून खाल्ले नाहीत किंवा जास्त प्रमाणामध्ये सेवन केले तर. यामुळे पोटात जडपणा आणि गॅस तयार होऊ शकतो. कधी कधी त्यामुळे ढेकर देखील येऊ शकतात आणि काही लोकांना बद्धकोष्ठता किंवा अपचनाचा त्रास देखील होऊ शकतो. म्हणून जर तुम्हाला आधीपासूनच कोणतीही ॲलर्जी किंवा पोटाच्या समस्या असतील तर हेझलनटचं सेवन सावधगिरीनं केलं पाहिजे, अन्यथा ते तुमचं आरोग्य सुधारण्याऐवजी आणखी बिघडवू शकतात. आतापर्यंत आपण अशा 4 सुक्या मेव्यांबद्दल शिकलो, जे फायदे देण्याऐवजी विशेषतः अयोग्य आणि अतिसेवन केल्यास कधी कधी नुकसान पोहोचवू शकतात. पण आता आपण अशा 4 उत्कृष्ट सुक्या मेव्यांबद्दल बोलणार आहोत, जे तुमच्या शरीरासाठी खरोखरच अमृत आहे. या सुक्या मेव्यांचे सेवन केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नाही, तर ते शरीराला आतून मजबूत करतं आणि आजार टाळण्यास मदत करतं. सर्वात आधी आहे तर ते म्हणजे मखाना, ज्याला फॉक्स नट्स असंही म्हटलं जातं. हा एक हलका, कुरकुरीत आणि पौष्टिक खाद्यपदार्थ आहे, जो सर्व वयोगटातील लोकांना खायला आवडतो. मखान्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये प्रथिने असतात आणि तो फायबरनेही समृद्ध असतो. या प्रथिनांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे वनस्पतीजन्य आहे. हे शाकाहारी प्रथिने शरीराद्वारे सहज पचवले जातात आणि त्यामुळे जडपणा किंवा अपचनाची कोणतीही लक्षणे उद्भवत नाही. शिवाय त्यात असलेले फायबर आपली संपूर्ण पचनक्रिया मजबूत करते, बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर करते आणि शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते. मखाना खाल्ल्याने केवळ आपल्या पोटाचेही नाही, तर आपल्या त्वचेच्या आणि केसांचेही आरोग्य सुधारते. ते सुरकुत्या कमी करण्यास आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यास मदत करतं, ज्यामुळे तुम्ही अधिक काळ तरुण आणि निरोगी दिसू शकता. मखान्यामध्ये असे घटक देखील असतात जे शरीरातील सूज कमी करण्यास आणि आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. एकंदरीतच मखाना हा एक अद्भुत सुपरफूड आहे, जो लहान मुले, प्रौढ, वृद्ध व्यक्ती किंवा तरुण अशा प्रत्येकाने आपल्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट केला पाहिजे, कारण तो प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. आता मंडळी, आपण दुसऱ्या सर्वात स्वादिष्ट सुक्या फळांबद्दल बोलूया, ते म्हणजे खजूर. खजूर हे एक गोड चवीचं सुकं फळ आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने ते पोषक तत्वांचा खजिना मानलं जातं. खजूरमध्ये अनेक आवश्यक खनिजे असतात. पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह, तसेच व्हिटॅमिन B2 आणि B6 चांगल्या प्रमाणामध्ये आढळतात. यामुळे खजूर खाल्ल्याने निमिया कमी होण्यास मदत होते आणि रक्त तयार होण्याची प्रक्रिया वेगवान होते. शिवाय खजूर खाल्ल्याने त्वरित ऊर्जाही मिळते, ज्यामुळे ते एक नैसर्गिक ऊर्जावर्धक ठरतात. जर कोणाला दिवसभर थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर त्यांनी दररोज 2 ते 4 खजूर नक्की खावेत. इतकंच नाही तर खजूर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, ज्यामुळे रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता इतकी वाढते की किरकोळ आजारही शरीरामध्ये पोहोचण्यापूर्वीच नाहीसे होतात. खजूर केवळ शरीरासाठीच फायदेशीर नाहीत, तर ते आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. ते स्मरणशक्ती वाढवतात आणि मानसिक थकवा कमी करण्यासही मदत करतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खजूरमधील गोडवा पूर्णपणे नैसर्गिक असतो, म्हणजेच त्यात कोणतीही प्रक्रिया केलेली किंवा शुद्ध केलेली साखर नसते. याच कारणामुळे ज्यांना गोड खाण्याची इच्छा असते पण शुद्ध साखर टाळायची असते, त्यांच्यासाठी खजूर हा एक उत्तम पर्याय आहे. हा नैसर्गिक गोडवा शरीराला फायदा देतो आणि हानी पोहोचवत नाही. खजुराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात चांगल्या प्रमाणामध्ये विद्राव्य फायबर असतं, जे आपले आतडी स्वच्छ करण्यास मदत करतं. हे आतड्यामध्ये साचलेला कचरा सुद्धा काढून टाकतं आणि बद्धकोष्ठता टाळतं. खजूर खाल्ल्याने पोट हलकं आणि स्वच्छ वाटतं. बऱ्याच लोकांना वाटतं की खजूरमध्ये कॅलरी जास्त प्रमाणामध्ये असतात, तथापि सत्य हे आहे की योग्य प्रमाणामध्ये सेवन केल्याने ते शरीराला शक्ती देतात आणि वजन वाढण्याचा धोका कमी करतात. म्हणूनच खजूर एक आरोग्यदायी नाश्ता मानला जातो, जो नाश्त्यासाठी दुपारी थोडी भूक लागल्यावर किंवा रात्री काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाल्यावर सहज खाल्ला जाऊ शकतो. आता आपण तिसऱ्या अत्यंत फायदेशीर सुक्या फळाबद्दल बोलणार आहोत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मनुका किंवा रेझन्स असं म्हणत असतो. काही लोक त्याला मनुका असंही म्हणतात. दिसायला लहान असलं तरी सुद्धा ते अत्यंत पौष्टिक मानलं जातं. हे एक असं सुकं फळ आहे जे आपले
पूर्वज हजारो वर्षांपासून आपल्या आहारामध्ये समाविष्ट करत आलेले आहेत, कारण त्यात आरोग्य टिकवण्यासाठी अनेक आवश्यक पोषक तत्वे आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट असतात. त्यातील पोषक घटकामध्ये विशेषतः पॉलिफेनॉल असतात, जे आपल्या शरीरातील हानिकारक फ्री रेडिकल्सना निष्प्रभ करण्याचे काम करतात. हे फ्री रेडिकल्स हळूहळू आपल्या पेशींना कमकुवत करतात आणि नुकसान पोहोचवतात. यामुळे जेव्हा फ्री रेडिकलची संख्या वाढते तेव्हा व्यक्ती थकते, अकाली वृद्ध दिसू लागते आणि त्वचेवर सुरकुत्या येतात. तथापि आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये मनुक्यांचा समावेश केल्यास फ्री रेडिकल्स नाहीसे होण्यास मदत होते आणि शरीर अधिक काळ तरुण राहतं. म्हणूनच मनुक्यांना अँटी एजिंग सुपरफूड असंही म्हटलं जातं. त्याचे फायदे केवळ त्वचेपुरतेच मर्यादित नाही, ते हाडांसाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. मनुक्यामध्ये कॅल्शियम, लोह आणि बोरॉन यांसारखी आवश्यक खनिजे असतात, जी हाडे मजबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हे सांधेदुखी आणि हाडांशी संबंधित आजारांपासून आराम देण्यासही मदत करतं. वृद्ध व्यक्तीने विशेषतः आपली हाडे मजबूत करण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्या टाळण्यासाठी याचा आहारामध्ये समावेश करावा. मनुका हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूपच फायदेशीर मानला जातो. त्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे हृदयाचे ठोके सामान्य ठेवण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्यांसाठी मनुका खाणे खूप फायदेशीर ठरू शकतं. ते शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाच्या धमन्या निरोगी राखण्यासही मदत करतं. शिवाय मनुका आपली पचनसंस्था सुधारतं. ते खाल्ल्याने पोट हलकं राहण्यास मदत होते आणि कार्यक्षमतेने पचण्यास आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या टाळण्यासही मदत होते. पोटाच्या समस्येने त्रस्त असलेल्याने दररोज सकाळी रिकाम्या पोटी 4 ते 5 भिजवलेले मनुके खावेत. यामुळे त्यांची पचनसंस्था मजबूत होते आणि शरीरातील ऊर्जा टिकून राहते. आता आपण चौथ्या आणि सर्वोत्तम सुक्या फळाबद्दल म्हणजेच जर्दाळूबद्दल चर्चा करूया. जर्दाळू हे एक फळ आहे, जे वाळवून सुक्या मेवाप्रमाणे वापरलं जातं. ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं आणि फार वर्षांपूर्वीपासून एक पौष्टिक सुपरफूड म्हणूनही ओळखलं जातं. सुक्या जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे त्वचेची चमक सुधारण्यास, दृष्टी टिकून ठेवण्यास आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास खूप मदत करतं. आजच्या वेगवान जीवनामध्ये बहुतेक लोकांची दृष्टी कमी होत आहे, कारण आपण दिवसभर मोबाईल फोन, संगणक आणि टेलिव्हिजन सारख्या डिजिटल स्क्रीनवर काम करत असतो. म्हणून जर तुम्हाला तुमचे डोळे दीर्घकाळ निरोगी ठेवायचे असतील तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये जर्दाळूचा नक्की समावेश केला पाहिजे. शिवाय जर्दाळूचं नियमित सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानलं जातं. त्यात पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे निरोगी हृदय राखण्यास मदत करतं. त्यात सोडियमचं प्रमाणही कमी असतं, जे संतुलित रक्तदाब राखण्यास आणि हृदयावरील ताण कमी करण्यास मदत करतं. म्हणूनच डॉक्टर हृदय रुग्णांना पोटॅशियमयुक्त पदार्थ खाण्याची शिफारस करतात. जर तुम्हाला तुमच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी असेल तर तुमच्या आहारामध्ये जर्दाळूचा समावेश करण्याचा विचार करा. जर्दाळूमध्ये लोह देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे निमियाचा सामना करण्यास मदत करतं. निमियाने ग्रस्त असलेल्याने नियमितपणे जर्दाळूचं सेवन केलं पाहिजे. हे विशेषतः महिलांसाठी फायदेशीर आहे, कारण ते अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यास मदत करतं. ज्या महिलांना वारंवार अशक्तपणा जाणवतो किंवा त्या लवकर थकतात, त्यांनी आपल्या आहारामध्ये जर्दाळूचा नक्की समावेश केला पाहिजे. सुकवलेले जर्दाळू खरेदी करताना हे लक्षात ठेवा की जर्दाळूमध्ये एक लहान बी असते, जी खाऊ नये. जर्दाळूचा फक्त बाहेरील भाग खाणे योग्य असतो आणि तोच निरोगी शरीर राखण्यास मदत करतो. तर मंडळी, आज सविस्तर माहितीमध्ये मी 4 सर्वोत्तम सुक्या फळांबद्दल तपशीलवार तुम्हाला माहिती दिली आहे. त्यांच्या सेवनाने असंख्य आरोग्य फायदे मिळतात. मला तुम्हाला हे देखील आठवण करून द्यायचं आहे की मी तुम्हाला नेहमी अशीच माहिती देण्याचा प्रयत्न करते, जी केवळ वैज्ञानिक संशोधनावर आधारित आणि निसर्गाशी जोडलेली आहे. माझा विश्वास आहे की आपल्या आहारामध्ये नैसर्गिक घटकांचा समावेश करून आपण दीर्घकाळ आरोग्य टिकवू शकतो आणि अनेक आजारही टाळू शकतो. माझं ध्येय तुम्हाला औषधांवर कमी अवलंबून राहण्यासाठी आणि तुमच्या आरोग्य सुधारण्यासाठी नैसर्गिक घटकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करत आहे. तथापि जेव्हा औषधांची गरज असते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. पण जर तुम्ही तुमची जीवनशैली सुधारली आणि निरोगी आहारांचा अवलंब केला तर औषधांची गरज आपोआपच कमी होऊ शकते. या सकारात्मक दृष्टिकोनासह जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.